महत्त्वाच्या बातमीकडे पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या बदलीची मागणी होतीये। मतमोजणी आधीच सुहास दिवसे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत। खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांची ही मागणी आहे। राजकीय प्रभावातून काम करत असल्याचा आरोप करण्यात येतोय। जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक आयोगाकडे तशी तक्रारच केली आहे। अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, का अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? सगळा धक्कादायक हा प्रकार आहे। पहिल्यांदाच जिल्हाधिकारी यांच्याच विरोधातले जे अधिकारी आहेत ते उभे ठाकलेले पाहायला मिळत आहेत। खेडचे प्रांत अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी असलेले जोगेंद्र कट्यारे यांनी आता निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलेलं आहे आणि यामध्ये जी तक्रार करण्यात आलेली आहे ती थेट पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात करण्यात आली आहे आणि अनेक गंभीर आरोप आहे हे सुद्धा यामध्ये करण्यात आलेला आहे। 4 जूनला निकाल आहे आणि या निकालाच्या आधीच त्यांची बदली करावी अशा पद्धतीची मागणी आहे ती यामध्ये करण्यात आलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून सुहास दिवसे हे सातत्याने राजकीय भूमिकेतून निर्णय घेत असल्याचं यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे आणि खेड आळंदीचे जे आमदार आहेत यांच्या प्रभावाखाली येऊन सातत्याने ते निर्णय घेतात असं सुद्धा आरोप यामध्ये करण्यात आलेला आहे। आता निवडणूक आयोगाला हे पत्र दिल्यानंतर निवडणूक आयोग यामध्ये काय कार्यवाही करते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। पण आगामी विधानसभेच्या निवडणुका स्वतंत्र वातावरणात पार पाडण्यासाठी सुहास दिवसे यांची बदली ही आवश्यक आहे हे सुद्धा ठळकपणे या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। अमोल, खरं तर दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत। एक तर तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला आहे, एक अधिकारीच दुसऱ्या अधिकाऱ्याच्या विरोधात या ठिकाणी उभा टाकलेला पाहायला मिळतोय आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सुहास दिवसे हेच दिवसे आहेत जे सध्या पुणे हिट अँड रन प्रकरणी आता या सगळ्याचा अहवाल त्यांना रोजच्या रोज सादर केला जाणार आहे। एकूणच पुणे हिट अँड रनचं प्रकरण त्या दृष्टिकोनातून दिवसेंची भूमिका आणि दिवसेंची बदली करण्याची केलेली मागणी या सगळ्याचं काय बरं सध्या लिंक काय लागते या सगळ्याची? सध्या तरी या पत्रामध्ये जोगेंद्र कट्यारे यांनी जी तक्रार केलेली आहे ती खेड आळंदी या मतदारसंघातली जी कामं आहेत कारण की ते तिथले तहसीलदार प्रांत अधिकारी आहेत आणि त्यामुळे तिथं जी कामं केली जात आहेत ती राजकीय हेतूतून केली जातात असा त्यांचा आरोप आहे। पुण्यातलं जे काय प्रकरण घडलेलं आहे त्याशी संबंधित त्यांची कोणती तक्रार नाहीये, पण सुहास दिवसे हे गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यातच स्थान मांडून बसलेले आहेत। त्यामध्ये कृषी आयुक्त असेल, क्रीडा आयुक्त आणि त्याचबरोबर PMRDचे संचालक अशा विविध महत्वाच्या पदावर सुहास दिवसे हे पुण्यातच गेल्या अनेक वर्षांमधून पाहायला मिळतात आणि त्यामुळे हे सगळं राजकीय हेतूतून त्यांचे निर्णय आहेत ते खेड आळंदीमध्ये होत आहेत आणि त्यामुळे त्यांची बदली करावी ही प्रमुख मागणी आहे। निश्चित अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।